ब्रॉट टू यू बाय विगार्ड। आपल्यावर काँग्रेसचे नेते भाई जगताप आहेत। आता परिवर्तन सभेला अगदी थोड्या वेळात सुरुवात होते। अरविंद केजरीवाल येत आहेत। आजच्या सभेनंतर या मुंबईमधल्या ज्या 6 जागा आहेत त्याच्यामध्ये कसं बदललेलं चित्र आपल्याला पाहायला मिळेल। तुम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रपणे आम्ही लढतो आहोत आणि संपूर्ण मुंबई शहरामधलं वातावरण आपणही पाहतो, आम्ही पाहतो आहोत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की जे उत्तर मुंबईच्या सीटच्या संदर्भात जी चर्चा होती त्याही ठिकाणी तिन्ही पक्षाची आघाडी आघाडी जिंकेल असं स्पष्ट आहे। पण एकूणच मुंबईमधल्या 6च्या 6ही जागा हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे जिंकल्याशिवाय राहणार नाहीत। अशा प्रकारची स्थिती आज मुंबई शहरामध्ये आहे। आपण जरी फिरलं तरी आपल्या लक्षात येईल की सर्वत्र जी चर्चा आहे ती काँग्रेस शिवसेना ही चर्चा सर्वांना आपल्याला दिसून येत आहे। आज राज ठाकरे आणि मोदी एकाच मंचावरती येत आहेत। शिवाजी पार्कमध्ये त्यांची सभा होती। एकीकडे तुमची सभा आहे तर दुसऱ्या बाजूला शिवाजी पार्कवरती मोदी आणि राज ठाकरे एकत्र आहेत। त्या सभेचा काय परिणाम तर मला कळत नाही। मोदी प्राईम मिनिस्टर आहे, त्यांची सभा आहे म्हणणं मी समजू शकतो, पण राज ठाकरेची सभा आहे, मोदी आणि राज ठाकरे बरोबरीलाच तुम्ही गुंतले का? म्हणजे मला कळत नाही की कशा करता ही चर्चा चालवत आहेत। मग त्या ठिकाणी युतीची सभा म्हटलं तर चालेल, आम्ही समजू शकतो, परंतु त्यांचा परिणाम काही होणार नाही कारण सतत सगळ्या देशभर मोदीजी सातत्यानं फिरतायत। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। आणि त्यांची अवस्था काय आहे त्यांना आता माहीत झालेली आहे। सगळ्या स्टेटमध्ये आज त्या ठिकाणी त्यांची परिस्थिती बरोबर नाही आहे हे त्यांच्या लक्षात येऊन चुकलेलं आहे। कुठल्याही पद्धतीनं ही आघाडीचं सरकारच येणार, इंडिया आघाडी सरकार येणार स्पष्ट आहे। त्यामुळे लावा तो व्हिडिओ आज राज ठाकरे व्हिडिओ दाखवतील असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला आम्ही सांगतोय की त्यांना म्हणा त्या आता तिथे स्क्रीन नसतील तो लाव रे तो व्हिडिओ जरा बघा म्हणा। आणि ही गोष्ट खरी आहे की देशाचे पंतप्रधान आहेत ते, ठीक आहे, आम्ही विरोधी आहोत, त्यांच्यावर टीका करणार, त्यांच्या कामाच्या बाबतीत टीका करणार, हे करणार, परंतु राज ठाकरेंची सभा आणि देशाचे पंतप्रधान हे तर म्हणजे आम्ही तर पहिली वेळ बघतो। आम्ही 44-45 वर्ष मी राजकारणात आहे, म्हणजे 50-55 वर्ष ते आहेत, आम्ही सगळ्यांनी असं कधी बघितलं नव्हतं। पण एनिवेज त्यांनी काही जरी केलं, एक गोष्ट मला इथे मुद्दाम सांगावीशी वाटेल, देशाच्या पंतप्रधानांना महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये रस्त्यावर उतरवलं की नाही आम्ही? आज मुंबईमध्ये ती परिस्थिती, आम्ही 6च्या जागा जिंकतो, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी मुसंडी मारली, हे तुम्हीही दाखवलंय, हे आम्ही सांगतोय अशातला भाग नाही। आज देशाच्या पंतप्रधानांना रस्त्यावरून चालायला लागलं की नाही, हे आमचं यश आहे। हे आम्ही एकत्र आहोत, महाविकास आघाडी, शिवसेना, आम्ही स्वतः, राष्ट्रवादी आणि इतर सगळे समाजवादी, आणखीन सगळे डावे, सगळे CPM, CPI वगैरे सगळे आम्ही एकत्र काम करतो आणि त्याचा वातावरण मुंबईमध्ये तुम्हीही दाखवताय। देवेंद्र फडणवीसांची मुलाखत झाली। देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच ठरलेलं होतं। काही जागा ज्या आहेत त्या ठरवून पाडण्यात आल्या। त्यांचं असं म्हणणं होतं की काँग्रेसच्या सुद्धा काही जागा ज्या आहेत त्या शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी संगनमत करून पाडल्या किंवा त्या दोघांचा वर्चस्व राहावा अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी मुलाखतीमध्ये नाही। त्यांना म्हणा तुम्ही तुमची काळजी घ्या, आमची चिंता नका करू देवेंद्रजी, तुम्ही तुमची चिंता करा। ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही इतकं बोलत होतात कि अजित दादा चक्की पिसिंग अभी अजित दादा किसिंग उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। तुम्ही तुमची काळजी करा, आमची काळजी करू नका। आणि एक गोष्ट सांगतो, महाराष्ट्राच्या जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे आणि यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। महाविकास आघाडीने जे काय राज्यामध्ये, मला देशातल्या वातावरणाबद्दल माहीत नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये 12.5 कोटी लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे की यांची जागा दाखवून द्यायची। देवेंद्र फडणवीस आता उद्धव ठाकरे तुमचे सहकारी आहेत, ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ झालेत।
हे एवढ्या खालच्या दर्जावर तेच लोक जाऊ शकतात, आम्ही असलं काही बोलणार नाही. मग देशाचे पंतप्रधान जे काही वक्तव्य करतात आहेत, आम्ही त्यांना असलं काही म्हणालो नाही. काय ते मंगळसूत्राचं बोलतात आहे, काय ते म्हशीचं वगैरे बोलतात आहेत, ठीक आहे, त्यांना त्यांचं करू द्या. पण ही गोष्ट जाहीर करते देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला इतक्या खालच्या दर्जावर येतात, ज्यांच्याकडनं अपेक्षा नव्हती, ते जर असं बोलत असेल तर त्यांनी त्यांची हार स्वीकारलेली आहे. राज ठाकरेंच्या आजच्या सभेचा काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? आम्हाला फायदाच होईल, उलटा महाविकास आघाडीला याचा फायदाच होईल. त्यांनी जास्त बोलावं आणि त्यांनी अगदी तगडं बोलावं, ठोकून बोलावं आणि व्हिडिओ लावूनही बोलावं, आमचं त्यांना सांगणं आहे. आपण पाहतोय की राज ठाकरेंच्या सभेनंतर महाविकास आघाडीचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया एसएमबाई जगताप यांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पेशसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.